कढईमध्ये 2 मोठे चमचे तूप गरम करायचे. त्यात 1 वाटी काजू, 1 वाटी बदाम घालून 2-3 मिनिटाकरता चांगलं परतवून घ्यायचंय. त्यानंतर 2 वाटी पोहे कुरकुरीत होईपर्यंत परतवायचे. 1 वाटी खोबरं लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचं. कढईमध्ये 1 चमचा तूप घालायचे. 1 वाटी किसलेला गूळ, 2 चमचे खसखस घालून गूळ चांगला वितळून घ्यायचा आहे, चांगला परतवून घ्यायचा. त्यात एकही गोळा राहायला नको. गूळ चांगला वितळल्यानंतर त्यात पोह्याच्या चमच्याने 2 चमचे पाणी घालायचंय आणि काजू बदाम पोहे याची जी आपण रवाळ पेस्ट बनवून घेतली होती ती सगळी पेस्ट घालायची. पेस्ट रवाळ बनवायची म्हणजे चिक्की बनवताना ती चिकट होत नाही. सगळं व्यवस्थित चांगलं मिक्स करायचं. शेवटी वेलची पूड घालायची. ताटाला तूप लावायचं आणि वडी सेट करून घ्यायची. तर मस्त आपली गोविंद बर्फी इथे तयार झाली आहे. एकदम मस्त अप्रतिम झाली आहे चवीला. तुम्ही पण ह्या प्रमाणात ही बर्फी नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि A to Z पल्लवीज मराठी रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूयात एका नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत बघत राहा A to Z पल्लवीज मराठी रेसिपी. कढईमध्ये